सर्वप्रथम मी आपांचा आणि त्यांच्या पूर्ण टीमचा मनापासून अभिनंदन करतो. त्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर झालं. इलेक्शन डिक्लेअरच्या आधी मी या जिल्ह्यामध्ये मी काम करत होतो पक्षाच्या माध्यमातून. तर भेटीगाठी आमच्या होत असतात. जेव्हा हे विधान परिषद इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर मी आपांना भेटण्यासाठी आलो, आशीर्वाद घेण्यासाठी आलो. आपण सांगितलं की माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीत आहे. याच दिवशी मी ठरवलं की बाबा माझी इलेक्शन मी जिंकलोच असं समजायचं. आणि आज जिंकल्यानंतर मी काल मला बिनविरोध झाल्यानंतर काल मला कलेक्टर साहेबांनी मला कालच हे दिलं प्रमाणपत्र. आणि काल शिंदे साहेबांनी मला तिथे सत्कार केल्यानंतर मी मला आज ठरवलं की जाणारा मी भेटलो त्याला पहिलं त्यामध्ये मला आपण आशीर्वाद दिला तर मग आपण आज पहिलं भेटण्याची पुढची कशी दिशा असणार आहे, कारण लोकांनी तर पूर्ण मतदारांनी तुम्हाला बिनविरोध निवडून दिलेला आहे. नेमके काय कन्सेप्ट आहेत? नगरपालिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरसेवक, नगर जिल्हा परिषद, पंचायत समिती असल्यामुळे महानगरपालिकेचे जे प्रश्न आहेत, जसं आता आपण बोलले महापौर साहेब प्रश्न आहेत, जे प्रश्न आहेत ते मला वाटतं विधानसभेच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री असतील, शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या इथल्या सगळ्या लोकल बॉडीच्या माध्यमातून ते सोडवले जातील असा माझा प्रयत्न आहे. आणि त्याच्या माध्यमातून जे या नगरपालिकांची मदत माझ्या माध्यमातून लागेल ते 100% या महानगरपालिकेला आम्ही त्याचं आश्वासन दिलं की आपण करू. महापालिकेमध्ये वसई महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेत्याचे सुद्धा 44 नगरसेवक आहेत. सत्ता जी आहे भवियाकडे आहे. या दोन आमदारांनी जे पत्र दिलेलं आहे राज्य सरकारला, तुम्ही महायुतीचे एक घटक आहेत, अशा वेळी महापालिकेला मदत करत असताना तुम्हाला महायुतीचा कुठला अडथळा येईल का? बिनविरोध निवडणुकीचा याचा महापालिकेला फायदा होईल? पण बघा, आपल्याला शहराचा विकास होण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र जावं लागतं. पक्ष प्रत्येकाला वाढवण्याचा अधिकार आहे. वाढवण्यामध्ये जसं आपण आता बोलले, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच्या माध्यमातून प्रत्येक जण पत्र देत असतात. पण नगरपालिकेच्या माध्यमातून जे विषय आहे, सरकारच्या माध्यमातून, डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सन्मानित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नक्कीच तिथं पाठी उभे राहतात. आणि त्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शनाचा प्रयत्न करू. निर्णायक कसं आहे, त्यांची दोघांची मतं ही सफिशियंट होती. बरोबर आहे. एक MLC झाल्यावर जी मदत करायची आहे आम्हाला आमच्या याच्यात इव्हन आता पण त्यांनी 2-3 मीटिंग लावलेल्या, त्याच्यामुळे आमच्या शुभेच्छा होत्या. आणि शेवटी हे अपेक्षित, कारण उगीच लढायचं म्हणून लढायचं ठरवलं तर कोणीही लढू शकतो. तर त्याच्यामुळे ते बोलण्यामध्ये काय हे नाही मिळत. मी उलट आभार मानतो का ते न चुकता आभार मानण्याकरता आले, आम्हाला शाल तरी पण दिलं, मला महापौरांना, त्याबद्दल मी आभार मानतो. आणखी एवढी अपेक्षा व्यक्त करतो का भविष्यामध्ये आमच्या लोकांची, महानगरपालिकेची कामं लोकहिताची ते करण्याकरता त्यांनी आम्हाला मदत करावं. शेवटी लोकप्रतिनिधीला पक्ष निवडणुकीपर्यंत असतो. निवडणुकीनंतर ते कोणत्या पक्षाचे आहेत ह्याच्यापेक्षा आपल्या मतदारांच्या गरजा काय हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ती बघतील अशी आम्हाला खात्री. ही जी भेट आहे, कारण या निवडणुकीमध्ये वेगवेगळे समीकरण बदलत चाललेले आहेत. विधान परिषदेची बिनविरोध निवडणूक आणि फाटक ठाकूर या दोघांची भेट येणाऱ्या काळात काही याचं समीकरण बदलू शकतं? नाही, असं काहीच नाही होणार. त्यांचा पक्ष त्यांना वाढावा अशी त्यांची अपेक्षा असेल की त्यांनी वाढवावी. माझं काहीच म्हणणं नाही. माझा पक्ष मी बघेन. या निवडणुकीमध्ये अशी चर्चा होती की हितेंद्र ठाकूर हे स्वतःचा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करणार आहेत. असं कोणत्या हुशार माणसाने पुढी सोडली? अशी कोणत्या हुशार माणसाने पुढी सोडली? एवढं बघा फक्त. माझी गेल्या 15 दिवसात महापौर वगैरे गेलेले UD मिनिस्टर आहेत शिंदे साहेब, तर त्यांच्याकडे आपले MMRDA मधली काम होती, महापौर, उपमहापौर, रवी फाटक, ते गेलेले. मी तर भेटलो पण नाही. मी गेल्या 2 वर्षात विधान भवनाचं फाटक पण बघितलं नाही. हे फाटक बघतोय.